नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण व्यवस्थापन समितीचे कार्य बघितले. एकूण 5 कार्यांचा अभ्यास आपण करून घेतलेला आहे. आज आपण पुढील कार्यांचा अभ्यास करणार आहोत. मागे आपण 5 कारणांचा अभ्यास करून घेतला व्यवस्थापन समितीचे. पहिलं, धोरणांची अंमलबजावणी. दुसरे, सभासदत्वास मान्यता देणे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे. भागभांडवलात वाढ करणे. निधीमध्ये वाढ करणे. असे एकूण 5 व्यवस्थापन समितीचे कार्य आपण मागच्या लेक्चरला बघितलं. आज आपण पुढचं व्यवस्थापन समितीचं कार्य बघणार आहोत. ते म्हणजे सेवकांच्या तक्रारीचे निवारण करणे. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केले जात असतात. त्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी संस्थेबद्दल त्यांच्या तक्रारी असतात, मागण्या असतात. त्या सेवकांच्या तक्रारी किंवा मागण्यांच्या किंवा सूचनांकडे व्यवस्थापन समितीने लक्ष दिलं गेलं पाहिजे. जर त्यांच्या तक्रारींचे, मागण्यांचे किंवा त्यांच्या सूचनांकडे जर व्यवस्थापन समितीने लक्ष दिलं नाही तर सेवकांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होत असते. याचा सहकारी संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो. म्हणजेच योग्य मुदतीच्या कालावधीमध्ये त्या सहकारी संस्थेचं उद्दिष्ट पूर्ण होण्यास बाधा येत असते. म्हणून सेवकांच्या तक्रारींचं निवारण करण्याचं कार्य व्यवस्थापन समितीने केलं गेलं पाहिजे. सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे काही सूचना मांडत असतात, काही मागण्या, काही तक्रारी करत असतात. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी हे कार्यालयीन वेळ, त्यांच्या कामकाजाच्या वेळेसंदर्भात असतात, कार्यालयामधील सोयी सुविधांसंदर्भात असतात, कर्मचाऱ्यांच्या किंवा त्या सेवकांच्या आरोग्यविषयक सोयीचा अभावासंदर्भात त्या तक्रारी असतात. तसेच त्यांच्या दैनंदिन कामकाजाबद्दलचं मोबदला म्हणजेच पगारवाढ संदर्भात त्यांच्या तक्रारी असतात किंवा त्यांच्या कामाचा संदर्भात बोनस मिळवण्यासंदर्भात त्यांच्या तक्रारी असतात किंवा त्यांना कामावरनं सुट्ट्या किंवा रजा मिळवण्याबाबतच्या मागण्या त्यांच्या असतात. अशा व्यवस्थापन समितीने त्या सेवक वर्गांच्या किंवा कर्मचाऱ्यांचा सूचनांकडे, तक्रारींकडे, मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई विचार करून सोडवण्याचा प्रयत्न व्यवस्थापन समितीने केलं पाहिजे. म्हणजेच व्यवस्थापन समितीचं सेवकांच्या तक्रारींचं निवारण करण्याचं कार्य व्यवस्थापन समितीने पार पाडलं पाहिजे. 7वा पॉईंट आपल्याला सभासदांच्या तक्रारीचे निवारण हा आपल्याला सांगता येईल. सहकारी संस्थेचे खरे मालक सहकारी संस्थेचे सभासद असतात आणि सभासद किंवा मालक या नात्याने सभासदांचे देखील काही संस्थेच्या संदर्भातील आपले अनुभव किंवा तक्रार ते व्यवस्थापन समितीकडे कर्मचारी वर्गाकडून किंवा सेवक वर्गाकडून त्यांना योग्य न्याय, योग्य सन्मान मिळाला नसेल त्या संदर्भातील तक्रार त्यांच्या व्यवस्थापन समिती संदर्भात असतात, व्यवस्थापन समितीकडे ते करत असतात. जर सेवक वर्गाचा किंवा कर्मचारी वर्गांबाबतचा त्यांचा अनुभव चांगला नसेल तर ते संस्थेच्या कामकाजाविषयी व व्यवस्थापन समितीकडे ते तक्रार करत असतात. सभासदांचे तक्रारी म्हणजे भाग हस्तांतरणास विलंब होणे, म्हणजे ज्यावेळेस त्यांचं भागांचं हस्तांतर करायचं असेल आणि ते योग्य वेळेस ते भागांचे हस्तांतर होत नसेल किंवा त्या भाग हस्तांतरणाला वेळ लागत असेल त्या संदर्भातील तक्रार सभासद व्यवस्थापन समितीकडे करत असतात. किंवा संस्थेकडनं कर्ज मंजुरीस विलंब होणे. अनेक वेळा सभासद आपल्या संस्थेकडनं कर्जाची मागणी करत असतात, अर्ज करत असतात, परंतु त्या कर्ज मंजुरी संदर्भात विलंब काही वेळेस संस्थेच्या व्यवस्थापन समितीमार्फत किंवा त्या संस्थेमार्फत होत असतो. किंवा संस्थेसंदर्भात अनावश्यक वजावटी त्या सभासदांचा कर्जावर होत असते. त्यावेळेस अशा पद्धतीचं व्यवस्थापन समिती
त्या संस्थेच्या कामकाजाविषयी तक्रार व्यवस्थापन समितीकडे करत असतात किंवा व्यवस्थापन समितीकडे तक्रार केल्यानंतर देखील सभासदांचं तक्रारीचं विलंब होत असेल तरी देखील ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करत असतात. म्हणजेच विना विलंब व गांभीर्याने चौकशी करून व्यवस्थापन समितीने सभासदांच्या तक्रारीचे निवारण करणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यवस्थापन समितीने काही उपाययोजना देखील त्या सभासदांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोडविणे आवश्यक असतं, उपाययोजना करणे आवश्यक असतं की जेणेकरून सभासदांच्या तक्रारींचे निवारण होणे आवश्यक आहे. कारण सहकारी संस्थेचे खरे मालक सभासद असतात, म्हणून त्या सभासदांच्या तक्रारींचं निवारण करणे हे महत्त्वाचं कार्य व्यवस्थापन समितीला करावं लागत असतं. पुढचा पॉईंट आपल्याला व्यवस्थापन समितीच्या कार्यामध्ये असं सांगता येईल, सभासदांचे हितरक्षण. सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात, मागासलेल्या गटातील असतात किंवा त्यांचं उत्पन्न कमी असते असे सभासद सहकारी संस्थेचे सभासद असतात. सभासदांनी त्यांच्या बचतीचा पैसा सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेला असतो. त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा मिळवण्याची अपेक्षा सभासदांची असते. तसेच सहकारी संस्थेने किंवा सभासदांनी जी वस्तू उत्पादित केलेली आहे, म्हणजे उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाना असेल तर शेतकरी त्या सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादन करणारे शेतकरी त्या सहकारी साखर कारखान्याचे सभासद होत असतात. म्हणजेच त्या ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्यातील उत्पादन असलेले वस्तू म्हणजे ऊसाला योग्य किंमत सहकारी साखर कारखान्यामार्फत दिला गेला पाहिजे. तसेच सहकारी संस्थेमध्ये व्यवसाय झाल्यानंतर जो सहकारी संस्थेमध्ये नफा होतो तो नफा आपल्या सभासदांना योग्य लाभांशाच्या दरामध्ये वाटप झाला पाहिजे अशी अपेक्षा सभासदाची असते. म्हणजेच आपल्या गुंतवणुकीवर किंवा आपल्या उत्पादित वस्तूंना योग्य किंमत किंवा योग्य लाभांश संस्थेकडनं मिळायला पाहिजे या संदर्भातील अपेक्षा सभासदांची असते. त्या सभासदांच्या हिताचं किंवा त्यांचं अपेक्षांचं रक्षण करण्याचं कार्य व्यवस्थापन समितीचं असतं. तसेच सहकारी संस्थेमध्ये नफा झाल्यानंतर वेगवेगळ्या निधी बाजूला काढले जात असतात. त्या निधीचं सुरक्षिततेची गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा सभासदाची असते. म्हणजे उदाहरणार्थ राखीव निधी असेल, संचित नफा असेल, तो खूप मोठ्या प्रमाणावर नफा की जो सभासदांना न वाटप झालेला नफ्याचा हिस्सा बाजूला काढून ठेवलेला असतो. सहकारी संस्थेच्या भविष्यात संकटांना तोंड देण्यासाठी तो निधी बाजूला काढलेला असतो. तो निधी योग्य पद्धतीने त्याची गुंतवणूक, सुरक्षित गुंतवणूक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीने केले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखवलेले जे विश्वास असतात, म्हणजेच सभासद हे व्यवस्थापन समितीच्या अधिमंडळाच्या सभेमध्ये त्यांची निवड संस्थेचे दैनंदिन कारभार पाहण्यासाठी केलेला असते. म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये व्यवस्थापन समितीचं निवड सहकारी संस्थेचे दैनंदिन कारभार पाहण्यासाठी विश्वासपात्र समितीची निवड केलेली असते, संचालकांची निवड केलेली असते. त्या सभासदांनी व्यवस्थापन समितीवर जे दाखवलेले विश्वास आहे त्या विश्वासास पात्र व्यवस्थापन समितीने राहिलं पाहिजे. त्या संदर्भातील त्यांनी त्या पद्धतीची कर्तव्य पार संस्थेच्या संदर्भात केलं पाहिजे. म्हणजे सभासदांचे हिताचं रक्षण व्यवस्थापन समितीने केलं पाहिजे अशा पद्धतीचं व्यवस्थापन समितीचं कार्यामध्ये आपल्याला सांगता येईल. 9वा पॉईंट आपल्याला निवडणुकांचे आयोजन व्यवस्थापन समितीच्या कार्यामध्ये आपल्याला सांगता येईल. संस्थेच्या संदर्भातील सर्व निवडणुका घेण्याची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते. म्हणजे संस्थेचे सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबतचा राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळवण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीची असते. आणि मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचं काम व्यवस्थापन समितीमार्फत केलं जात असते. म्हणजे उदाहरणार्थ व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी
ते निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळवण्याची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते आणि वेळेवर व्यवस्थापन समितीच्या निवडणुका लावण्याचं कार्य देखील व्यवस्थापन समितीचं असतं. म्हणजे योग्य मुदतीत योग्य वेळेस सर्व निवडणुका घेणे तसंच त्या मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबतचं राज्य सहकारी प्राधिकरणकडे किंवा निबंधकांकडे त्याची नोंद करणे त्याची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते. म्हणजे व्यवस्थापन समितीने किंवा सभासदांच्या जेवढ्याही प्रकारच्या सभा आहेत त्या सभांचं आयोजन आणि नियोजन करण्याचं कार्य व्यवस्थापन समितीचं असते. तसंच शेवटचं व्यवस्थापन समितीचं कार्याचा अभ्यास आपण करून घेऊ. ते आहे सर्वसाधारण सभांचे आयोजन करणे. व्यवस्थापन समितीने सहकारी कायदा 1960च्या तरतुदीप्रमाणे अधिमंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा. आता पुढच्या प्रकरणांमध्ये आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे काय, विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे काय, मागच्या वर्षी आपण थोडक्यात या सभांचं माहिती करून घेतलेलीच आहे, परंतु डिटेलमध्ये पुढच्या प्रकरणांमध्ये आपल्याला त्या सभांविषयी आपल्याला अभ्यास करून घ्यायचंच आहे. तर सहकारी कायद्याप्रमाणे अधिमंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा बोलवली पाहिजे. तसेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलवलीच पाहिजे. सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याचा आत व्यवस्थापन समितीने सर्वसाधारण सभा म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणे बंधनकारक असते आणि त्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना प्रत्येक सभासदाला वेळेच्या आत देणे बंधनकारक असतं आणि ती सभा मिळवण्याचा अधिकार हा सभासदाचा असतो, म्हणून वेळेच्या आत ते देणे गरजेचे असते. तसेच सभेची सूचनेसोबत कार्यक्रम पत्रिका पाठवणे तसेच त्या सभेच्या सूचनेसोबत वार्षिक अहवाल, सहकारी संस्थेचा जो वार्षिक अहवाल आहे तो वार्षिक अहवाल तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन समिती तयार करून घेत असतात. तसेच सहकारी संस्थेचा जो हिशोब तपासीचा आहे त्या हिशोब तपासीचा अहवाल देखील वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचनेसोबत पाठवणे कायदेशीर बंधनकारक व्यवस्थापन समितीचं असतं. म्हणजे सर्वसाधारण सभांचे आयोजन आणि नियोजन करण्यासंदर्भातील कार्य व्यवस्थापन समितीला पार पाडावे लागत असतं. अशा पद्धतीचं व्यवस्थापन समितीला आपल्या संस्थेसंदर्भातील कार्य पार पाडावे लागत असतात. आता आपण पुढचा पॉईंट व्यवस्थापन समितीबाबतचं आपण बघू, तो म्हणजे व्यवस्थापन समितीमध्ये सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीला कोणकोणते अधिकार सहकारी संस्थेने दिलेले आहे, सहकारी कायद्याने दिलेले आहे ते आपण बघू. व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदीनुसार, नियमानुसार आणि सर्वसाधारण सभेकडून काही अधिकार व्यवस्थापन समितीला किंवा संचालक मंडळाला संस्थेचे दैनंदिन कारभार पाहत असताना, वापर करत असताना, दैनंदिन कारभार पूर्ण करत असताना काही अधिकार व्यवस्थापन समितीला दिलेले असते. ते अधिकार कोणकोणते ते आपल्याला आज बघायचं आहे. मग पहिला अधिकार व्यवस्थापन समितीचा दैनंदिन कारभार पाहत असताना किंवा संस्थेमध्ये त्यांना अधिकार मिळतो तो म्हणजे सभासदांबाबतचा अधिकार. व्यवस्थापन समितीस अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार हा कायद्याच्या तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला मिळालेला असतो. तसेच भाग भांडवल हस्तांतर करण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन समितीला असतो. म्हणजे सहकारी संस्थेच्या अधिकृत भागभांडवलापैकी गरजेनुसार भागांची विक्री करून भांडवल जमा करणे, हस्तांतर करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. तसेच सहकारी संस्थेमध्ये नवीन सभासदत्वाचा अर्जाला मंजुरी देण्याचा देखील अधिकार असतो. म्हणजे नवीन सभासदत्व मंजूर करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. तसेच सभासदाकडून भाग भांडवल जमा करण्याचं म्हणजे सभासदत्व मिळवल्यानंतर सहकारी संस्थेमध्ये भागांवरची जी भागभांडवलाची रक्कम आहे त्या सभासदाकडनं वसूल करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. एखाद्या सभासदाने आपल्या सभासदत्वाचा राजीनामा
संदर्भात अर्ज कंपनीकडे सहकारी संस्थेकडे केला असेल तर त्या सभासदाचा राजीनामाचा अर्ज मंजूर करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. याशिवाय सहकारी संस्थांच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि संस्थेच्या शिस्तीचे पालन न करणाऱ्या सभासदाला संस्थेतून काढून टाकण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. म्हणजे जो सभासद संस्थेचे हिताचं रक्षण करत नसेल, शिस्तीचे पालन करत नसेल किंवा नियमांचं उल्लंघन करत असेल, अशा सभासदाला त्याचं सभासदत्व रद्द करण्याचा किंवा त्याला संस्थेतून काढून टाकण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. दुसरा पॉईंट आपल्याला व्यवस्थापन समितीचा अधिकारामध्ये सांगता येईल, सेवक वर्गाची नियुक्ती. सहकारी संस्थेसाठी आवश्यक सेवक वर्ग किंवा कर्मचाऱ्यांची निवड व त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. संस्थेचे दैनंदिन कारभार पाहत असताना गरजेनुसार सेवकांची निवड किंवा कर्मचाऱ्यांची निवड करण्याचा अधिकार त्यांचा असतो. तसेच त्या सेवक वर्गाला जर तो सेवक वर्ग शिस्तीचं पालन करत नसेल किंवा कामकाजात टाळाटाळ करत असेल तर अशा सेवक वर्गाला किंवा सेवकाला किंवा कर्मचाऱ्याला कामावरनं काढून टाकण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. तसेच त्या सेवक वर्गाची किंवा कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांची बढती किंवा प्रमोशन करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. तसेच सहकारी संस्थेचं स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्या सेवक वर्गाला किंवा कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्याला शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था देखील व्यवस्थापन समितीमार्फत केली जात असते. म्हणजे सेवक वर्गांना प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचा देखील अधिकार, म्हणजे त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा सेवक वर्गाला प्रशिक्षण देण्याचा देखील अधिकार त्यांना असतो. तसेच सेवक वर्ग किंवा कर्मचाऱ्यांना आपल्या संस्थेसंदर्भातील कामाचे वाटप करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो किंवा संचालक मंडळाचा असतो. तसेच त्या सेवक वर्गाचा किंवा कर्मचाऱ्यांचा कामकाजावर देखरेख ठेवण्याचा देखील अधिकार त्यांचा असतो. तसेच त्या सेवक वर्ग किंवा कर्मचाऱ्यांचा सेवा शर्ती ठरवण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. म्हणजे सेवक वर्गाची नेमणुकी संदर्भातील अधिकार आपल्याला सांगता येईल व्यवस्थापन समितीचा. तिसरा पॉईंट आपल्याला व्यवस्थापन समितीचं असं सांगता येईल, निधी उभारणे. सहकारी संस्थेच्या कार्यासाठी लागणारे जे आवश्यक निधी आहे त्या आवश्यक निधी उभारण्याचा व त्या योग्य त्या कारणासाठी त्या निधीचा खर्च करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. म्हणजे सहकारी संस्थेसाठी जी निधी आवश्यक आहे ते मालकीचे भांडवल किंवा कर्ज भांडवलाच्या स्वरूपात जमा करणे किंवा ते निधी जमा करण्याचा अधिकार असणे, त्यासाठी ठेवी स्वीकारणे, तसेच त्या निधीचं ठेवी ठेवणे, म्हणजे जास्तीचा पैसा जर सहकारी संस्थेकडे असेल, राखीव निधी जर संस्थेकडे असेल, त्याचं ठेवी ठेवण्याचं बँकांकडे किंवा वित्तीय संस्थांकडे ठेवी ठेवण्याचं अधिकार देखील त्या निधी संदर्भात व्यवस्थापन समितीला असतं. तसेच संस्थेचे दैनंदिन कारभार पाहत असताना किंवा सहकारी संस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जे भांडवल, जे निधी लागत असेल त्या निधी पूर्ण करण्यासाठी कर्ज भांडवलाचा देखील पुरवठा व्यवस्थापन समितीला करावा लागत असतो. म्हणजेच निधी पुरवठ्यासाठी कर्ज भांडवल निर्माण करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. म्हणजे कर्ज काढणे व त्यासाठी करारपत्र तयार करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. म्हणजे वेळोवेळी करारनामा व्यवस्थापन समितीला निधी कर्जाऊ भांडवल जमा करण्यासाठी किंवा कर्जाऊ निधी जमा करण्यासाठी व्यवस्थापन समितीला करावा लागत असतो. म्हणून कर्ज काढणे व त्यासाठी करारपत्र तयार करण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन समितीचा असते. म्हणजे निधी उभारण्याचं महत्त्वाचं अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. चौथा पॉईंट आपल्याला व्यवस्थापन समितीचा अधिकाराचा असं सांगता येईल, मालमत्ता खरेदी करणे. सहकारी संस्थेसाठी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी जसे जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा तो मिळवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. काही वेळेस ते मालमत्ता विक्री करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. म्हणजे सहकारी संस्थेसाठी आवश्यक जी जमीन आहे, आवश्यक जे इमारत आहे, आवश्यक जे फर्निचर आहे ते खरेदी करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो.
शेवटचं व्यवस्थापन समितीचा अधिकाराचा पॉईंटमध्ये आपल्याला असं सांगता येईल इतर अधिकार. म्हणजेच वरील 4 तर अधिकार व्यवस्थापन समितीला आहेतच, सोबत इतर देखील अधिकार व्यवस्थापन समितीला आहेत. ते म्हणजेच सहकारी संस्थेचे नोंद पुस्तके व हिशोब पुस्तके पाहण्याचा अधिकार. सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीमार्फत समितींमार्फत कशा पद्धतीने व्यवहारांची नोंद होत आहे किंवा हिशोब तपासणीमार्फत कशा पद्धतीने व्यवहारांची नोंदणी केली जात आहे हे पाहण्यासंदर्भातील सहकारी संस्थेच्या नोंदणी पुस्तके व हिशोब पुस्तके पाहण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. तसेच हिशोब पुस्तके जवळ ठेवण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. तसेच सहकारी संस्थेचे जे मासिक आहेत त्या मासिक पाहण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. त्रैमासिक किंवा वार्षिक हिशोबपत्रके तयार करून घेण्याचा देखील अधिकार त्यांचा असतो आणि तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. तसेच संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तींवर दावा दाखल करण्याचा देखील अधिकार उपसमित्या करण्याचा व उपसमित्या नेमणुकांचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेमध्ये अनेक वेळा सभासदांमार्फत काही चुकीचं वर्तन होत असेल किंवा कर्मचाऱ्यांमार्फत किंवा इतर व्यक्ती सहकारी संस्थेच्या संबंधित नसलेले व्यक्ती की जे संस्थेचे नुकसानीस पात्र असतील अशा व्यक्तींवर दावा दाखल करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीचा असतो. म्हणजेच व्यवस्थापन समितीला दोषी व्यक्तींवर दावा दाखल करण्याचा अधिकार असतो. तसेच एखादी समस्या सोडवण्यासाठी सहकारी संस्थेचं उपसमिती सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमार्फत समिती गठीत केले जात असतात. त्या उपसमितींच्या नियुक्ती करण्याचा देखील अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. असे इतर अधिकार व्यवस्थापन समितीचं आपल्याला सांगता येईल. आज आपण व्यवस्थापन समितीचं 5 कार्य आणि व्यवस्थापन समितीचं अधिकार असे पॉईंट आपण आज घेतलेले आहेत. नमस्कार.